मावटेवाडी हाऊसिंग फेडरेशन वहिनीतर्फे सर्वांचे लाडके भाऊजी श्री जयंत निकम साहेब भाऊजी इथे उपस्थित राहिले. कुठेतरी घोरंगळा म्हणून आणि आयुष्याच्या या जगण्याच्या शर्यतीमध्ये थोडासा आनंद लुटावा आणि यासाठीच आपलं मनोरंजन करण्यासाठी आपल्या इथे खास करून मुक्काम पोस्ट डोंबिवलीवरून आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपले माननीय श्री नयनदादा निकम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि लक्षात घ्या, आपल्या बाजूला महत्वाची सूचना, आपल्या बाजूला जी वहिनी बसले ना त्याचं ऐकून तर उत्तर देऊच नका. ती नेहमी चुकीचं सांगते आणि तुम्ही चुकलात सर्वजण असले की ती मनातल्या मनात ती बोलते बरं झालं खूप नटून आलेली. म्हणून बाजूवालीला संधी देऊ नका. बक्षिसा तुमच्यासाठी ठेवलेत मंडळ झाले. बघूया पहिलं बक्षीस कोणती वहिनी घेते. पहिला प्रश्न मंजुषा, वावटेवाडी सोसायटी विरार. स्वयंपाक घरातील 5 वस्तू. नवऱ्याला पेपर मारतो लाटणं ते सोडून. काय सांगाल? पहिलं हात आलाय तुमचा, यांच्याकडे द्या. वहिनी उठा आणि ज्यांनी बोट वरती गेले ना उठून उत्तर द्यायचे. नाव सांगा तुमचं. बघा माईक समोर आला ना की तुम्हाला लगेच बोलायचंय. नाही तर माईक समोर आहे, नवऱ्याकडे बघत्या, सासूकडे बघत्या, सासू म्हणत्या तुझं तू बघ, तू खेळायला गेल्यास. म्हणून उत्तर जर चुकलं तर चुकीला माफी नाहीये, लगेच बक्षीस गेलं. स्वयंपाक घरातील 5 वस्तू. हा स्वयंपाक घरातील कोणत्याही वस्तू सांगा 5. ताट, वाटी, प्लेट, म्हणजे ताटची छोटी प्लेट, मोठी प्लेट, बारकी प्लेट, ग्लास पेला. ठीक आहे. बघा प्रयत्न तर केला यांनी. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, स्त्रियांच्या सौभाग्याची निशाणी काय वहिनी? टिकली, कुंकू, नाही मंगळसूत्र. पण तुम्ही उठा. हिरव्या बांगड्या. हिरव्या बांगड्या. तुम्ही काय सांगा? मंगळसूत्र. मंगळसूत्र. तिकडे जाऊ द्या. माईक लगेच घ्या वहिनी, ट्रान्सफर करा दुसरीकडे. तुम्ही उठा. मंगळसूत्र. तुम्ही काय सांगा? उठायचं जरा मेहनत. जोडविनत. पैंजण. स्त्रियांच्या सौभाग्याची निशाणी काय सांगाल? टिकली आणि मंगळसूत्र. उत्तर तुम्ही काय सांगाल? वा काय ब्यात आहे. तुम्हीच हसवलं लोकांना. स्त्रियांच्या सौभाग्याची निशाणी तुम्ही? हळदी कुंकू. हळदी कुंकू. शेवटच्या वहिनी, नाहीतर मी उत्तर देतोय. अजून खूप कार्यक्रम आहे. बघा या वहिनींनी सांगितलं स्त्रियांच्या सौभाग्याची निशाणी फक्त आणि फक्त कुंकूस. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही वहिनी बोललात पण तुम्ही नंतर मंगळसूत्र पण जॉईन केलं. उत्तर बरोबर होतं. काय सांगाल? स्त्रियांच्या सौभाग्याची निशाणी कुंकू. वहिनी उठा. काय वाटतंय? पहिलं बक्षीस घ्याल का? अजून प्रश्न बाकी. पहिलं बक्षीस घ्याल का? प्रश्न आहे तुमच्यासाठी. मला सांगा, विरार स्टेशन ते बोरवली स्टेशनची नावं सांगा. हा प्रयत्न करताय. हसू नका. बघा हसू नका. बोला वहिनी. नाही हा बाकीचं म्हणणार नाही. तुम्ही तिकडे हँडल करा वहिनी. माहिती तुम्ही बोला. माझं नाव अर्चिता अनिल तेरवडकर. मी 4 नंबर बिल्डिंग मध्ये राहते. विरार, नाला सोपारा, वसई, भाईंदर. अरे बापरे. म्हणजे इकडची महिला म्हणते नाही, हिला नाही ना मला पण बक्षीस नाही, मला नाही तर हिला पण नाही. बघा वहिनी काय सांगा. बोला. क्या बात आहे. उठायचंय वहिनी. बघा प्रश्न सोपे असतात वहिनी. दुसरा प्रश्न आहे. बघा बक्षीस तुमची वाट बघतय. लगेच सांगायचंय. माईक समोर घ्या. साड्यांचे प्रकार किती? कोणतेही 5 सांगा. नऊवारी, सहावारी, काठीपाटण, पैठणी. बस जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. पहिलं बक्षीस घेताय वहिनी. पुढे या.
क्या बात आहे. बघा मुलाला युट्यूब वरती ठेवून दिलंय. तू युट्यूब बघ तिकडं, मी इकडे पैठणी खेळणार आहे. गौर से देखो याच्याला. वहिनी इकडे या पुढे. यांचे मिस्टर आहेत का? मिस्टर नाहीयेत. वहिनी इकडे या, तुमच्याशी बोलायचं जरा यांना थोडं साईड. काय सांगाल वहिनी, सुरुवात चांगली केली तुम्ही. पैठणीच्या दावेदार आहात का? पैठणी घेणार का इकडून? विचार तर नक्कीच आहे, प्रयत्न करू. प्रयत्न करू एवढ्या जोरात बोला. काकीच्या म्हणल्या असतील थांबा बघते प्रयत्न आम्ही. बरं उखाणा घ्या आणि पहिलं बक्षीस घेऊन जावा तुमचं. बोरोलीच्या मैदानात खेळत होती क्रिकेट, सागररावांना बघितलं, पडली माझी विकेट. सागररावांना बघितलं, बरं झालं सागररावांची विकेटच पडल्या. ते आलेच नाहीत. ते म्हणले असतील जवळला लग्न झालंय, माझी विकेटच पडल्या, मी इकडे काय येत नाही. क्या बात आहे. पहिला बक्षीस झाला. फोटो तो बनताय. बोट वरती करा त्यांना येते त्यांनी. वहिनी देत जावा तुम्ही. तुम्ही बोला वहिनी. उठा. मेणबत्ती. तुम्ही काय सांगाल ताई? मोबाईल. तेंडुलकर बसा खाली. तुम्ही बोला वहिनी. दिवा पेटवाल. अजून कोण? माहिती दे जाऊ वहिनी. तुम्ही सगळ्यांना पळायचंय. प्रश्न आहे, एका अंधाऱ्या खोलीमध्ये तुमच्या हातात दिवा आहे, मेणबत्ती आहे, तुम्ही काय पेटवाल? त्यांना रे बाजूवाल्याला माचीस यांच्यासाठी. काय वहिनी सांगताय? माचीस पेटवणार तरच पुढे जाणार. क्या बात आहे. टायगर अभी जिंदा आहे. बाजूला द्या त्यांना. त्यांनी आता ठरवलंय की तुम्ही बसा, आता मी जिंकणार. ताई काय सांगाल? बघा त्यांनाही आनंद आहे. कोणी जिंकू द्या, या जिंकू द्या, मी जिंकू द्या. खेळ आहे हा. मला दोन अध्यक्ष महिला आणि पुरुष. बरोबर आहे. बरोबर आहे. बघा जेंट्स मंडळींनी सिग्नल दिला. या वहिनी पुढे तुम्हाला देतोय मी बक्षीस. क्या बात आहे. क्या बात आहे. काय सांगाल वहिनी? तिकडून पण सुरुवात आहे, इकडून पण. पैठणी तर तुम्ही इकडे घेणारच आहात. उखाणा घ्या आणि बक्षीस घेऊन जावा. माझं नाव सौ दीपाली दत्ताराम घाडी. मी 17 नंबर बिल्डिंग मध्ये राहते. उखाणा घेते. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, दत्ताराम रावांचं नाव घेते, राखून सर्वांचा मान. क्या बात आहे. क्या बात आहे. फोटो डीजेचा आवाज कमीच ठेवा दादा. ज्यावेळी कोण विनर होईल त्यावेळी होम मिनिस्टरचा गाणं लावा. पुढचा प्रश्न व्यवस्थित ऐका. प्रश्न तुमच्या रिलेटेडच आहेत. पुढचा प्रश्न, वेस्ट इंडिज मध्ये जन्मलेल्या बाळाच्या दाताचा कलर कोणता असेल? एकच बोट वरती आले, फक्त एक. तुम्ही वहिनी सांगा. माझं नाव प्राची गावडे, बिल्डिंग नंबर 3 मध्ये राहते आणि दाताचा कलर सफेदच असणार. सफेद. वहिनी उभ्या राहा. तुम्ही लास्टला इकडे जा वहिनी. तुम्ही पळा तिकडे लास्टला. तुम्ही उभ्या राहा. गावडे वहिनी उभ्या राहा. माईक परत एकदा गावडे वहिनी परत एकदा ऐका. बरोबर सुनो. जन्मलेल्या बाळाला दातच नसतात म्हणून बोललो बाजूवालीला बाजूला घेऊच नका. आता उद्या सोसायटीमध्ये कोणत्याही बाळाचा जन्म झाला, तुम्ही पहिलं पळत तिकडे जायचं आणि त्याचं दात बघायचं. कारण म्हणायचं बाळा तुझ्यामुळे दातामुळे माझं प्राइज गेलं. बघा माझे प्रश्न थोडे फसवे असतात. ज्या वहिनी स्मार्ट असतात, ज्यांनी बरोबर ऐकलंय, तुम्ही उद्या वहिनी पहिलं उत्तर एकदम सुंदर दिलंय. बक्षीस तुमच्या जवळ आहे. मला सांगा विठ्ठलाच्या वारीचे कोणते प्रकार आहेत? 2 विठ्ठलाच्या वारी जे आपण जातो. या वहिनी पुढे. क्या बात आहे. आषाढी आणि कार्तिकी. बघा इकडचा ऍक्टिव्ह झालाय. इकडच्या म्हणले असतील आता काय नाही. पैठणी बक्षीस तर घेणार. पैठणी सुद्धा. काय सांगाल वहिनी? जिंकता इकडे नाव सांगा आणि उखाणा घ्या. माझं नाव प्रोफेसर स्पृहा राहुल गरटकर, बिल्डिंग नंबर 9. मी तुमचं फार अभिनंदन, आमच्यासाठी आला. धन्यवाद. उखाणा. हिमालयाच्या पर्वतावर
बर्फाचीकडे राहुल रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर तुम्ही जावा डोंबोली पुढे. तुला सर्वांपुढे. क्या मागे जोरदार आहे त्यासाठी बघा एक्साइटमेंट आहे थोडीशी की पैठणी आहे. पुढचा सदा प्रश्न तसाच आहे. प्रश्न व्यवस्थित ऐका. ज्यांना येत आहे त्यांनी बोर्डवरती करा. वहिनी आहेत आम्ही जाऊ त्यांच्याकडे. एका काचेच्या भांड्यामध्ये प्रश्न व्यवस्थित ऐका. एका काचेच्या भांड्यामध्ये म्हणजे बाउलमध्ये 20 मासे आहेत. एका काचेच्या भांड्यामध्ये 20 मासे आहेत. 12 बुडाले किती राहिले? तुम्ही उडा वहिनी. 8 राहिले. वहिनी तुम्ही काय सांगा? उभ्या राहा. 20च कसे? पाण्यात आहेत ना. मासे पाण्यात बुडत नाहीत वहिनी. काय झालंय वावटेवाडी सोसायटीवाल्यांना? बक्षीसाठी रेटून काय खोटं तर खोटं. आमची सोसायटी त्या भाऊजीला काही ते जातील 2 तासाने. वहिनी मासे पाण्यात बुडत नाहीत. 8 सांगून मोकळ्या. बरं बसा वहिनी. काय सांगाल हार्दिक पांड्या? जिंकाल का इकडे बक्षीस? उत्तर तर चांगलं दिलंय तुम्ही. जिंकणार. दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. पांढऱ्या रंगाच्या कोणत्याही 5 वस्तू सांगा. सॉरी चुकीला माफी नाही. आणि बक्षीस सुद्धा गेलंय तुमचं. तुम्ही त्यांच्याकडे द्या माहिती. नंतर या वहिनीकडे द्या. बघा चुकल्या तरी या बोलतायत. तुम्ही उभ्या राहा वहिनी. तुम्ही बोला. रांगोळी, येस, दूध, लोणी आणि भात. क्या बात आहे. पांढऱ्या रंगाच्या 5 वस्तू तुम्ही सांगितल्या बरोबर. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा नवरा बरोबर नसताना तुम्हाला एखादी पूजा करायची आहे. तुम्ही कोणती वस्तू घेऊन पूजा कराल? या वहिनी पुढे. क्या बात आहे. सुपारी. आता इकडच्या महिला असतील आमच्याकडे नंबर कधी येतोय? येणार. तुमच्याकडेही नंबर येणार. या वहिनी पुढे. सुपारी घेऊन आपण पूजा करू शकतो. वहिनी काय सांगाल? थोडं ते आम्हाला दिसतंय माहिती त्यांना. तुम्ही दादा इकडे या जरा. वहिनी काय सांगाल? पैठणीच्या दावेदार आहात का? पैठणी घेऊन जाल का? नक्कीच घेऊन जाणार. कुठली सोसायटी? 17 नंबर. 17 नंबर. माझं नाव प्रगती रजनीकांत नार्वेकर. मी 17 नंबर बिल्डिंगमध्ये राहते. ओखाना. गणपतीच्या नैवेद्याला लागतात मोदकाची गोळी आणि रजनीकांत रावांबरोबर बाप्पा राहून दे आमची सुखाने जोडी. क्या बात आहे. आहेत का रजनीकांतराव? आहेत का? रजनीकांतराव पण नाही आहेत. बक्षीस येऊ द्या. क्या बात आहे. वाडीतून गेलाय. विरार स्टेशनला गेलाय. ट्रेन मध्ये बसला आणि पुढचं स्टेशन येतं. त्यावेळी कोणती अनाउन्समेंट होते? तुम्ही उठा वहिनी. अगला स्टेशन नालासोपारा. जास्त स्पीड न उठला तशाच बसा. खाली बसा. कोण सांगतोय? हा द्या वहिनी देत जावा तुम्ही. बोला. टाळ्या तर वाजवा. बरोबर उत्तर दिलं. पण एवढ्या हळू का वहिनी? का तुम्हाला आधीच बक्षीस पाहिजे? रेडी आहात ना दुसऱ्या प्रश्नासाठी? ठीक आहे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा तुम्ही गाडी चालवताय. तुम्ही 4 व्हीलर चालवताय. समोर नवरा आहे. इकडे सासू आहे. तुम्ही काय माराल? चुकीला माफी नाहीये. तुम्ही उठा का? मग ब्रेक सांगा ना. आणि बाकीच्या का बोलताय? बघा कार्यक्रमाची मजा घालू नका. त्यांना तुम्ही इझी करून देताय. मग त्या जिंकताय. मग तुम्हाला बक्षीस मिळतच नाहीये. वहिनी काय सांगाल? नक्की ब्रेक माराल तुम्ही? मला असं वाटतं की एवढ्या शांत आहे तुम्ही तर मला पहिला नवऱ्यालाच बघतो. कुठं फिरतोय तो? ऍक्सिलेटरच दाबाल एवढे. बरं या वहिनी पुढे या. 4 व्हीलर चालवताय तर ब्रेकच मारावा लागेल तुम्हाला. वहिनी उखाणा घ्या. आवाज जरा थोडा कमी आहे तुमचा. जोरात घ्या. कळू द्या. तुम्ही जिंकलाय. मंगळसूत्राच्या 2 वाट्या माझे
क्या बात आहे, क्या बात आहे. बघा आत्ताचा प्रश्न, जरा लहान मुलांना आवाज त्यांना शांत बसवा एका ठिकाणी. तुम्ही तिकडे खेळा, तिकडे खेळा. बघा आत्ताचा प्रश्न एक आहे. बघा प्रश्न एकच असणार आहे. चुकला तरी बक्षीस. सर्वांनी व्यवस्थित आहे का? चुकला तरी बक्षीस. पण माझा प्रश्न संपला म्हणजे मी प्रश्न विचारला आणि माझा प्रश्न संपल्यानंतर त्या वहिनींनी लगेच बोट वरती केलंय. ज्यांचं बोट पहिल्यांदा वरती येईल त्यांना प्राइज. चुकलं तरी प्राइज. लक्षात घ्या, सर्वांचं लक्ष आहे माझ्याकडे, माझ्या प्रश्नाकडे आणि सर्व बघतायत तुमच्याकडे. चुकलं तरी प्राइज. फक्त ज्या वहिनींचं बोट पहिल्यांदा वरती येईल म्हणजे मी प्रश्न विचारलाय, संपला आणि लगेच बोट वरती केलं, त्या वहिनींना भेटणारे वेगळं हे प्राइज. प्रश्न आहे तुमच्या वावटेवाडी सोसायटी. प्रश्न आहे अरे बापरे, वावटेवाडी सॅल्यूट असेल, मुलं पण हुशार. प्रश्न आहे तुमच्यासाठी. चुकला तरी प्राइज. ज्या वहिनीचं पहिल्यांदा बोट येईल त्या घेतील हे प्राइज. तुम्ही, त्याचे पप्पा कुठे? पप्पा कामावर गेले. प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारायचे सोडले आहे का नाही? त्या वहिनी आणि तिकडे कोण आहे त्याला बोला. तुम्ही या पुढे, या पुढे. तुम्ही पण या. गौर से देखो ये चेहरे. आ जाओ, आगे आ जाओ आप दोनों. कार्यकर्ते पण म्हणले असतील आता ह्या गावल्या दोघी बरोबर. या इकडे. दोन्ही एकाच वेळी बोट, दोघींना मी प्राइज देतोय. वहिनी प्रश्न होता, तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारायचे सोडले आहे का नाही? आहे म्हणजे मारत होता. क्या बात. त्यांनी तर सांगितलं की यस अजून मारतोय मी. आता तुम्ही तर मला कशाला रे बक्षीस घेतलं मी? हे देवा, कशाला घेतलं बक्षीस? सगळीजण बघतात. पण लक्षात घ्या, नयन निकम यांचा कार्यक्रम म्हणजे कॉमेडी. उद्या परत ही कॉमेडी आपण विसरून जायचे. आजच्या दिवस मंडळाचं एकच उद्दिष्ट आहे की आज आमच्या महिला असल्या पाहिजे. हा फक्त कॉमेडी भाग आहे, उद्या विसरून जायचंय. वहिनी काय सांगाल? तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारायचे सोडले आहे का नाही? नाही म्हणजे तुम्ही पण मारताय. त्यांच्यापैकी कुणाचा नवरा आहे का इथे उपस्थित? ते पण पळाला असेल. म्हणलं असेल काय बायको बक्षीसाठी काय पण बोलत्या. कुठे कोणच कुणाचाच हजबंड इकडे उपस्थित आहे. वहिनी काय सांगाल? नाही बोलताय, मारताय का? कारण काय? कारण काय? का सकाळीच म्हणतात 5 वाजता डबा बनवून. काय सांगतात वहिनी? काय काय बरं काय सांगाल एखादा नवऱ्याचा चांगला गुण? हा तर कॉमेडी भाग होता. नवऱ्याचा चांगला गुण मला हेल्प करतात कामासाठी. हा आता सगळीच कामं करत असलं चांगलंच म्हणणार की आपण. तुम्ही आपलं बसून हो झाला गावात शिट्या झाल्या का ते पण म्हणणार. आता हिच्या अंगावच कुकर टाकतो. मदत करतात. चला ठीक आहे, वेळ आपल्याजवळ कमी आहे. दादा बक्षीस घ्या 2. बघा अजूनही आपल्याकडे खूप कॉमेडी कार्यक्रम आहे. तिकडे पण आता सुरुवात झाली. इकडे पण 2 बक्षीस गेलेली आहेत. एक फोटो. त्या बात आहे. चला पुढचा प्रश्न म्हणजे आहे पुढचा प्रश्न एकच. दिनेश जाधव साहेब. प्रश्न व्यवस्थित ऐका. पाले, दिनेश पाले साहेब व्यवस्थित आहे का? दिनेश पाले साहेब यांच्या कोंबडीने, व्यवस्थित ऐका बघा, कॉमेडी तर पाहिजे ना. दिनेश पाले साहेब यांच्या कोंबडीने वाल्मिकी यांच्या घरी जाऊन जर अंड दिलं तर ते अंड कोणाचं? तुम्ही उठा वहिनी, बोला उठा. कोंबडीचं. अजून कोण सांगताय? अंड आहे ना काय? या माईकचा त्यांच्या घरी कोंबडीच नाही. अरे बापरे, वाल्मिकी साहेब पण असले म्हणजे असं काय झालंय? दादा हा माईक जर आवाज येत नाही याचा. दिनेश पाले साहेब यांच्या कोंबडीने
वाल्मिकी यांच्या घरी जाऊन जर अंड दिलं तर ते अंड कोणाचं? काहीतरी बोला, चुकला तरी चालेल. बोला बोला, उठायला करत यासाठी कोंबडीच वाटतंय. तुम्ही काय सांगाल? दिनेश पाल्यांचं. कसं काय? कसं कसं असंच सांगितलं त्यांनी. जाऊ दे, अशाने तरी एखादं बक्षीस ते देतील मला. आता एक शेवट साधे हो, तुमच्याकडे बोट वरती केले तुम्ही. शेवट इकडे या, तिकडे आवाज येतोय नाही. बोला. वाल्मिकी कसं काय? कारण का त्यांच्या घरी जाऊन दिलं. त्यांच्या घरी जाऊन दिलं. उत्तर आहे दिनेश पाले साहेब यांच्या कोंबडीने जरी वाल्मिकी यांच्या घरी अंड दिलं असेल तरी अंड फक्त कोंबडीचं. तुम्ही जिंकताय. पण दुसरा प्रश्न आहे, काय म्हटलं का माझं काम आहे तुम्हाला फसवण्याचं. यांनी उत्तर बरोबर दिलं होतं, परंतु मी यांच्यापासून पण लांब गेलो, दुसरीकडे गेलो. पण यांना कॉन्फिडन्स होता की यस, नाही माझं उत्तर बरोबर असणार आहे. काय सांगाल वहिनी, दुसरं प्राइज घ्यायला का तिकडून तयार आहात का? नक्की तयार आहात? मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी आपण खायला घेतो पण खात नाही? कन्फ्यूज आहात तुम्ही. बोला तुम्ही वहिनी. कुठं? मीठ खायला घेऊन खात नाही म्हणजे मिठाला बांधून फक्त साईडला ठेवून बघता. अजून कोण? इकडे जावा बघा. अशी कोणती गोष्ट आहे जी खायला घेतो खात नाही? पाणी. खायला घेऊन खातच नाही. अरे बापरे, पहिला विचार. प्लेट जोरदार टाळ्या होता यांच्यासाठी. तुम्ही बोललात पण नंतर खूप बोललात, वेळ कमी असते. तुम्ही उठा ताई. दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. अशी लहान मुले जरा प्लीज सांगा, अशी कोणती गोष्ट आहे? दुसरा प्रश्न आहे, जे आपण वर्षभर वापरतो आणि फेकून देतो. वेगळं काहीतरी. तुम्ही उठा. कॅलेंडर एक त्यांच्यासाठी टाळ्या. क्या बात आहे. वर्षभर वापरतो आणि आपण फेकून देतो. प्रश्न आहे तुमच्यासाठी दुसरा. 5 डाळींची नावं सांगा लगेच. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ आणि धने. या तरी पण तुम्हाला बक्षीस देतोय. अशा बघा महिला अशाही पैठणी खेळतात. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. बघा त्या पण आले. यस, मी पण पैठणी खेळते. दादा एक बक्षीस घ्या. उखाणा घ्या. दारी होती तुळस, तिला घालत होते पळी पळी पाणी. आधी होते गिरींची दाणी, आता आहे दत्तात्रय रावांची राणी. क्या बात आहे, क्या बात आहे. डाळ जरा जाड दळा. लगातार 10 वेळा कोणती वहिनी बोलते आणि प्राइज घेऊन जायचंय. डाळ जरा जाड दळा. खाली बसून बोलू नका, काहीतरी बोला. बघा एक हात वरती आलाय, त्यांच्याकडे जावा. शेवटी पर्याय नाही. खाली बोट वरती करा, मी तुमच्या देतोय. हा वहिनी, पण डाळ जरा असं लगातार 10 वेळा नॉन स्टॉप बोला. डाळ जरा जाड दळा. आग लागली. तुम्ही बघा शेवटी तुम्ही उठा. यांच्याबद्दल बोलायचंय काही. वहिनी उठा. बघा एका शांत जा. बघा 2-3 वेळा हारल्या. 2-3 वेळा जरी हारल्या असतील तरी त्यांनी एक ठरवलंय, बक्षीस आहे, मिळेल न मिळेल माहित नाही. खेळायला आले. बघा ते प्रयत्न करतात. तसं सगळ्यांनी प्रयत्न करा. डाळ जरा जाड दळा लगातार 10 वेळा बोला. डाळ जरा जाड दळा. थांबा तुम्ही पण. तुम्ही नाव सांगा वहिनी. क्रांती भूषण जाधव. डाळ जरा जाड दळा लगातार 10 वेळा. डाळ जरा जाड. काय करायचं कोणीतरी. तुम्ही फक्त असताय. तुम्ही बोला, प्रयत्न करा.
डाळ जरा जाड. 2 दिवसानंतर तरी बोलाल का? डाळ जरा डाळ माझी भेंडी डाळ असं चाललंय फटाफट. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. एकच आणि बक्षीस. जर स्त्रीला आदिशक्ती नारी शक्ती बोलतात तर पुरुषाला कोणती शक्ती बोलतात? जर स्त्रीला आदिशक्ती नारी शक्ती बोलतात तर पुरुषाला त्यांच्याकडे जा, मी त्यांच्याकडे जातो. तर पुरुषाला कोणती शक्ती बोलतात वहिनी? शिवशक्ती. शिवशक्ती. उभ्या राहा तुम्ही पण. तुम्ही काय सांगाल वहिनी? शिवशक्ती. तुम्ही उभ्या राहा. अजून कोण सांगताय? हा सेम आन्सर. थांबा तुम्ही खालीच बसा. स्त्रीला जर आदिशक्ती नारी शक्ती बोलतात तर पुरुषाला कोणती शक्ती बोलतात? हा हे जाऊ. सहनशक्ती. तुम्ही काय सांगा? सहनशक्ती. उभ्या राहा. नारी शक्ती. नारी शक्ती. तुम्ही काय सांगाल? शक्ती. पुरुषाला त्रिशक्ती आहे का? त्रिशक्ती इकडे ती पण आहे. अजून कोण सांगताय? इकडे वहिनी तिकडे आहे. नटवर. स्त्रीला जर आदिशक्ती नारी शक्ती बोलतात तर पुरुषाला काय सांगाल? महापुरुष. अरे देवा, महापुरुष आहे का त्यांचा इकडे? त्यांचा तरी महापुरुष आहे का? महापुरुष. क्या बात आहे. तुम्ही शिवशक्ती आणि या सहनशक्ती. शेवट तुम्ही पण शिवशक्ती सांगितले. कोणाकडे आहे उत्तर? मी सांगू बघा. एक अभि टायगर अभि जिंदा. एक बोट वरती आलाय. मी सचिन तेंडुलकर आहे इकडे. नरशक्ती आहे का तुमची? नरशक्ती इकडे ती पण नसर आहे. नरशक्ती आहे का यांची इकडे? कमेंट पाहिजे पण कोणच भेटत आहे मला. बरं उत्तर आहे स्त्रीला जर द्या त्यांना माहिती आहे. आद्यशक्ती. बापरे, त्या पण जोरात असल्या मलाही हसवलं तुम्ही. आद्यशक्ती कुठे आहे तुमची? तरी आद्यशक्ती आहे का? ती पण नाही आद्यशक्ती. उत्तर आहे स्त्रीला जर आदिशक्ती नारी शक्ती बोलतात तर पुरुषाला फक्त त्याला पहिले ट्रान्सफर केलं तर चालेल, कारण असं पण तो हे होतोय. पुरुषाला फक्त आणि फक्त तिकडे बोट का वरती आले काहीतरी की यस मी अजून विराट कोहली आहे इकडे. विराट कोहलीला देते बघा. एक बोट असं वरती आले. थांबा जरा भाऊजी, मी आहे इकडे. शक्ती तशी शक्ती बसा खाली. एवढ्या लेट बोटवरती गेली शक्ती. उत्तर आहे जर स्त्रीला आदिशक्ती नारी शक्ती बोलतात तर पुरुषाला फक्त आणि फक्त सहनशक्ती बोलतात. या तुम्ही यस. कॉमेडी प्रश्न होता. सहनशक्ती बिचारा सहनच करत असतो. आहेत का तुमचे सहनशक्ती इकडे? सहनशक्ती आगे आ जाओ. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. क्या बात आहे. या दादा इकडे जरा आवाज कमी, जरा थोडा आवाज. दादा काय सांगाल? प्रश्न कॉमेडी आहे. वहिनींनी सांगितलं की सहनशक्ती बोलतात. दादा तुम्ही सहन करता का? अगदी खरं बोलली. तुम्ही तिकडे व्हिडिओ पण बनवताय मस्त आपल्या बायकोचा. असू द्या. बरं काय सांगाल बायकोचा एखादा चांगला गुण आहे का नाही? गुण बायकोचा आहे ना? अभ्यासू आहे, स्मार्ट आहे. अभ्यासू आहे, स्मार्ट आहे. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? काय अरेंज मॅरेज. पैठणी जर बायको इकडून घेऊन गेली तर बायकोला कुठे फिरायला न्याल का? गोव्याला. अरे बाबा, मुंबई सोडून दिली त्यांनी. पैठणी नाही जिंकली तरी ते बोलवतात. आम्ही जातोच फिरायला.
डायरेक्ट दादा गोव्यावरतीच उडी मारली. तुम्ही गोवा एक चेअर पकडून बसा तिकडे, पण तेव्हा तुमच्या हस्तेच प्राईज देऊया आपण. वहिनी उखाणा घ्या. शिर्डीचे साई, शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, दिनकर रावांचं नाव घेते जयेची ताई, यथार्थ सिद्धार्थची आई. क्या बात आहे, क्या टाळ्या वाजवा टाळ्या. दादा या आपला तिघांचा फोटो होते या वहिनी.